प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. या डोंगरावरच्या प्रार्थनेत तुमचं स्वागत. मत्स्य वर्तमान याचा 4था अध्याय आणि 4 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. येशू ज्यावेळेस डोंगरावरती एकांती गेला त्यावेळेस सैतानाने त्याची परीक्षा केली आणि सैतानाची परीक्षा होत असता ज्यावेळेस 40 दिवस येशूचे संपले आणि त्याला भूक लागली, सैतान त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की या धोंड्याच्या भाकरी हो असे तू सांग. त्याला माहिती होतं सैतानाला की आता येशूला सगळ्यात जास्त गरज भाकरीची. सैतान फार धूर्त आहे आणि तो ठाऊक आहे त्याला, आम्हाला आमच्या जीवनामध्ये विश्वासणाऱ्याला कशाची गरज आहे. जी गरज तुमची असते ती गरज घेऊन तो समोर येतो आणि तो तुम्हाला मोहित करतो. या ठिकाणी येशूला पैशाची गरज नव्हती, या ठिकाणी येशूला कोणत्या इतर संसाधनाची गरज नव्हती, तर या ठिकाणी येशूला जी गरज होती ती होती भाकरीची. म्हणजे स्वतः शरीर त्याचं अशक्त झालेलं होतं आणि अन्न सेवन करण्याची गरज होती आणि त्याला अन्न पाहिजे होतं. आणि बरोबर सैतानाने ते हेरलं आणि त्याला म्हणतो की या धोंड्याच्या भाकरी असायचं. आज तुमच्या जीवनातही माझ्या जीवनातही बऱ्याचशा वेळेस सैतान येत असेल आणि तो आम्हाला मोहित करत असेल. आमच्या ज्या गरजा आहेत, आम्हाला जे पाहिजे ते घेऊन समोर येत असेल आणि म्हणत असेल हे चुकीचं कर आणि यांनी तुझी गरज भागल्या जाईल, पण ते आम्हाला टाळायचं. येशूने सैतानाचं ऐकलं नाही, तर त्याला म्हणतो मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. म्हणजे भाकर ही शरीरासाठी आवश्यक आहे, पण आत्म्यासाठी परमेश्वराचं वचन आवश्यक आहे. सार्वकालिक जीवनाची वचने प्रभूजवळ आहेत आणि ती वचने आमच्यासाठी परमेश्वराने दिलेली आहे. म्हणून आम्ही केवळ भाकरीने जगणार नाही, या जगातल्या ऐश्वर्याने जगणार नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगणार आहोत. म्हणून आम्ही देखील ज्यावेळेस मोह येतात, संकट येतं, गर्व येतो, त्यावेळेस आम्ही म्हणायला पाहिजे हे सैतानापासून आहे, सैतानाला मी धमकावत आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये अधिक नम्रतेने लीनतेने प्रभूला समर्पित होतो. आणि मी निश्चित सांगतो तुम्हाला, जसा येशूने विजय मिळवला तोच विजय तुमच्या जीवनामध्ये. म्हणून आजच्या दिवसामध्ये अशी प्रार्थना करा की परमेश्वरा, सैतानाचं कोणताही मोह, कोणतंही जाळं, कोणताही त्याचा हल्ला माझ्यावरती कार्य करणार नाही. येशूप्रमाणे वचनातून उत्तर देण्यास मला तू सहकार्य. यावेळेस मी प्रार्थना करतो, प्रभू मी प्रार्थना करतो जे मला ऐकत आहे त्यांच्या जीवनावरती तू कार्य कर. मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल आणि ते वचन परमेश्वरा प्रत्येकाला प्राप्त हो. त्यांच्या जीवनात जे संकट, मोह आणि अडखळण येतात आणि सैतान जे त्यांना वेळोवेळी पाडण्याचा प्रयत्न करतो त्यापासून, धोक्यापासून